सैफ अली खानच्या घरी शिरलेल्या चोरानं सैफ नव्हे तर त्याच्या मुलावरच हल्ल्याचा डाव आखला होता का, हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे करीना कपूरनं मुंबई पोलिसांपुढे नोंदवलेला जबाब. त्या रात्री नेमकं काय घडलं याचा सगळा थरारक घटनाक्रम करीनानं सांगितला. त्यानंतर या घटनेला एक नवं वळण लागलंय. पाहूया. सैफ अली खानच्या घरात शिरलेला चोर हा चोरीच्या नव्हे तर काहीतरी मोठा गुन्हा करण्यासाठी आला होता, हे करीना कपूरच्या जबाबानं स्पष्ट झालंय. चोराचा सैफऐवजी त्यांचा लहान मुलगा जहांगीरला इजा पोहोचवण्याचा डाव होता का, अशीही शक्यता पुढे आली आहे. कारण करीना कपूरनं जो घटनाक्रम पोलिसांना सांगितलाय तो धक्कादायक आहे. करीना कपूरनं मुंबई पोलिसांना सांगितलं की मी अनेक वर्षांपासून खार पश्चिमच्या सद्गुरू शरण या इमारतीत राहते. इथल्या 11व्या आणि 12व्या मजल्यावर आमचे 2 जॉईंट फ्लॅट आहेत. पती सैफ अली खान आणि 2 मुलं असा परिवार इथे राहतो. दोन्ही मजल्यावर 3 मोठ्या खोल्या आहेत. वर एक खोली पती पत्नीसाठी, दुसरी खोली मुलगा तैमूरसाठी, तिसरी खोली दुसरा मुलगा जहांगीरसाठी. कुटुंबाशिवाय मुलांना सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये लीमा, गीता आणि इतर 5 जण घरात असतात. गीता या तैमूरची देखभाल करतात तर लीमा नावाच्या महिलेकडे जहांगीरची जबाबदारी आहे. काही कर्मचारी बदलत राहतात, मात्र काही आमच्या मुलांच्या जन्मापासून कायम आहेत. या मूलभूत माहितीनंतर 16 तारखेच्या रात्री नेमकं काय घडलं असा प्रश्न मुंबई पोलिसांनी करीना कपूरला केला. करीनानं त्यावर सांगितलं की 16 जानेवारीला जवळपास रात्री 2:10 मला मुलगा जहांगीरच्या रूममधून आलेल्या जोराच्या आवाजानं जाग आली. मी जेव्हा तिथे गेले तेव्हा धक्काच बसला, कारण तिथे सैफची एका व्यक्तीसोबत झटापट सुरू होती. समोरची व्यक्ती प्रचंड आक्रमक होती. घरात दागिन्यांसह असंख्य मौल्यवान वस्तू बाहेर पडलेल्या असूनही त्यानं कशालाही हात लावला नाही. मोठ्या प्रयत्नांती आम्ही मुलांना वरच्या 12व्या मजल्यावर सुरक्षित नेण्यात यशस्वी ठरलो. मात्र काही झटापटी आधी नेमकं काय घडलं याबद्दल तुमच्याकडे कर्मचारी असलेल्या लीमा नावाच्या महिलेनं काही सांगितलं का, या प्रश्नावर करीना कपूर म्हणाली की लीमाला मी विचारल्यावर ती म्हणाली की 2च्या दरम्यान माझा डोळा उघडला आणि बघितलं की बाथरूम जवळ एक व्यक्ती उभी होती. माझी नजर जाताच ती जहांगीरच्या बेडकडे जाऊ लागली. तितक्यात मी जहांगीरच्या बेडजवळ पोहोचले, पण त्यानं ओठांवर बोट ठेवून शांत राहण्याचा इशारा केला. कोई आवाज नाही असं तो म्हणाला. त्याच्या या आवाजानं जुनू नावाची दुसरी कर्मचारी महिला तिलाही जाग आली. दोघांनाही चोरानं शांत राहण्यासाठी बजावलं. लीमा घाबरून जहांगीरला घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा आरोपीनं हेक्सा ब्लेडद्वारे लीमाला मारण्याचा प्रयत्न केला. लीमानं आपल्या दोन्ही हातांनी वार चुकवले, ज्यामुळे तिचे दोन्ही मनगट आणि बोटांना इजा झाली. त्यावेळी लीमानं त्याला विचारलं, तुला काय हवंय? तर त्याने उत्तर दिलं, पैसे. लीमानं इशारा करून विचारलं, किती? तो म्हणाला, 1 करोड. या दरम्यान जुनू नावाच्या कर्मचारीनं खोलीबाहेर धाव घेत मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. हा आवाज ऐकून सैफ अली खान खोलीपर्यंत आला. सैफनं त्या व्यक्तीला त्याचं नाव आणि घरात शिरण्याचं कारण विचारलं. तेव्हा त्यानं सैफच्या अंगावर हेक्सा ब्लेडनं हल्ला केला. तेव्हाच गीता नावाची दुसरी कर्मचारी खोलीत पोहोचली. तिच्यावर देखील त्यानं हल्ला केला. सैफ आणि त्यांच्यात झटापट झाली. नंतर आम्ही कसं तरी करून वरच्या मजल्यावर पोहोचलो आणि ती व्यक्ती शिडीद्वारे पसार झाली. जितेंद्र आव्हाड काही आरोप करू शकतो. जितेंद्र आव्हाड तर भारत पाकिस्तान करायला बसलाय तिथं. हे हेडलाईन बनवण्यासाठी करतात. हे सर्व हेडलाईन कशा बनतील कोणत्याही गोष्टीच्या? अरे तुम्हाला राजकारण करायचं तर कोणाच्या जीवावर बेतलंय त्याची चौकशी किंवा त्याचा त्या आरोपीला पकडण्यासंदर्भामध्ये आपली भूमिका असली पाहिजे. त्यांची भूमिका जातीवर जाते. पहिले नको त्या ठिकाणी अश्रू ढाळण्याचा प्रकार करतात. त्याच्या मुलाच्या जीवावर बेतणार होतं म्हणून सांगतात. यांना काय स्वप्न पडलं होतं का? मग कदाचित आरोपी हा यांना माहिती असावा. मग यांनी आरोपीचं नाव सांगावं. दरम्यान हल्ल्यानंतर आरोपी गुजरातच्या दिशेनं पळाल्याची माहिती दिली जाते. मुंबई पोलिसांनी संशयित म्हणून आरोपीचं 5 ठिकाणाचं फुटेज दिलंय. पहिलं फुटेज आरोपी सैफ अली खानच्या घरात जातानाचं, दुसरं घराबाहेर पडतानाचं, तिसऱ्या फुटेजमधली व्यक्ती तीच संशयित आरोपी असल्याचा दावा करत त्यानं वांद्रे परिसरात कपडे बदलल्याचं दिसतंय. चौथ्या फुटेजमध्ये तो हेडफोन खरेदी करून दादरच्या प्लॅटफॉर्मच्या दिशेनं जाताना दिसतोय. हल्ल्यानंतर बेसमेंटमधून गाडी बाहेर काढण्यास वेळ जाऊ नये म्हणून सैफनं रिक्षाद्वारे लीलावती रुग्णालय गाठलंय. त्या प्रवासाचा थरार रिक्षा चालकाने सांगितलाय.
पता था ये सैफ अली खान थे जिनको आप नहीं, मेरे को ये नहीं मालूम था। जब अस्पताल में पहुंचाया इसके बाद आपका रिएक्शन क्या था, क्योंकि उनको अस्पताल लेके गया, फिर ये खबर सामने आई कि वो घायल हो चुके हैं। हाँ, जब खबर क्या, मेरे को सुबह जब उतरे हैं, उतरने के बाद जब स्टाफ को बुलाया गया है स्ट्रेचर मंगाने के लिए कि मैं सैफ अली खान हूँ, फटाक से स्टाफ बुलाओ, सॉरी, तो इसके लिए जब बोला है तब मुझे पता चला कि ये सैफ अली खान है। कुछ आपको पैसा वैसा आपने लिया वहाँ? नहीं, कोई पैसा भी नहीं लिया। आपने फ्री में किया और पूछा भी नहीं है जी। हाँ जी। और क्या कुछ कहना चाहते हैं, अभी सरकार ने आपकी दखल लेनी चाहिए या फिर कुछ करना चाहिए? आपने तो जान बचाई होगी। अरे जान बचाई, जो मेरा फर्ज था वही मैंने पूरा किया, जो मेरा कर्तव्य था। लेकिन आप कहीं पे भी नहीं थे, किसी को पता नहीं था? नहीं, हाँ, नहीं, कोई नहीं पता था। वांद्र्याचा परिसर खरोखर आधीसारखा सुरक्षित राहिलेला नाही असं म्हणत सत्ताधारी अजित पवार गटाचे नेते जिशान सिद्दीकी यांनी टीका केली आहे। कारण 14 एप्रिल 2024ला मुंबईतल्या वांद्र्यात सलमान खानच्या घरावर हल्ला झाला। 12 ऑक्टोबर 2024ला वांद्र्यात जिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली। परवा वांद्र्याच्याच बाजूच्या खारमध्ये सैफ अली खानच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला झालाय आणि आता वांद्र्यातल्याच शाहरुख खानच्या घराचीही रेकी करण्यात आल्याचं समोर आलंय। व्यवस्था जो लॉ एंड ऑर्डर की थी, जैसे हम पैदा हुए बांद्रा में, मुंबई में, और हमने देखा है पहले जैसा था वैसा अभी नहीं है, और बहुत सारे लोग अब जाके इसके ऊपर आवाज़ उठा भी रहे हैं। और मुझे लगता है लॉ एंड ऑर्डर सिचुएशन के बारे में कुछ ज़रूर करना चाहिए, और मुझे यकीन है कि जो हमारी सरकार है और आदरणीय गृह मंत्री और मुख्यमंत्री साहब है इस पर कठोर से कठोर कदम उठाएंगे। दरम्यान करीना कपूरच्या जबाबानुसार घरात दागिने पडलेले असूनही आरोपीनं ते का चोरले नाहीत? जर आरोपी खरोखर चोर होता तर चोरी फसल्यावर त्यानं पळून जाण्याऐवजी जीवघेणा हल्ला का केला? या प्रश्नांमुळे आरोपीच्या टार्गेटवर सैफ होता की त्यांचा मुलगा याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही। मात्र मुंबईतल्या इतक्या मोठ्या स्टार सेलिब्रिटीचं घर आणि पोरबाळा सुरक्षित नसतील तर रोज लोकलनं धक्के खात प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या सुरक्षेबद्दल विचार न केलेलंच बरं आहे। गोविंद ठाकूरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, खार, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।